हा फारच करू नका। खरंच महिला सुरक्षित ठेवायच्या आहेत का? खरंच महाराष्ट्रातल्या एकूण अशा पद्धतीच्या लिंगपिसाड, भोंदू, बुभुक्षित आणि वखवकलेल्या नजरांनी महाराष्ट्रातल्या लेकी बाळींकडे बघणाऱ्या लोकांना कुणीही वाचवू शकणार नाही, कुठलीही राजकीय महाशक्ती वाचवू शकणार नाही, कुणाचाही राजकीय आशीर्वाद असला तर ते वाचणार नाहीत। हा संदेश जर फडणवीस साहेब तुम्हाला द्यायचा असेल तर अजूनही एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीचे समन्स का नाही? प्रिव्हिलेज देताय तुम्ही? एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना प्रिव्हिलेज मिळत आहेत का ते सांगा? सरकारमध्ये असल्याचे प्रिव्हिलेज देत आहात काय? खऱ्याच प्रकरणात प्रिव्हिलेजेस झाले ना हे। जर सीडीआर आहे तसं जर सांगितलं जात असेल आणि तुम्ही चौकशीला बोलवत नाही तर प्रिव्हिलेज आहेत। आणि जर तुमचं म्हणणं असेल की नाही नाही अशी सीडीआर नाहीयेत तर फडणवीस साहेब तुम्हाला खुलं आव्हान आहे, हे आता लुपाछुपीचा खेळ बंद करा आणि जाहीरपणे सांगा की सीडीआर खरे की खोटे? खरे आहेत ना सीडीआर? आम्ही खरे आहेत असं मानून चालतो। चला, सीडीआर खरे आहेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलवणार आहात? आणि चाकणकरवर तर आत्ता गुन्हा दाखलच झाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीची इन्व्हॉल्वमेंट चाकणकरची दिसलेली आहे ते बघता चाकणकर आतापर्यंत गजाड व्हायला हव्यात। पण मी पुन्हा सांगते की प्रतिभा चाकणकरचा बळी दिला जात आहे का रुपाली चाकणकरच्या राजकीय मुत्सद्देगिरी पुढे? कारण सगळं रुपाली चाकणकरांनी केलं पण कागदोपत्री प्रतिभा चाकणकरांना अडकवण्याचा प्रयत्न असं काही होतंय का? ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणि महत्वाचं की खरातच्या बंगल्यावरचा बुलडोझर कधी चालवला जाणार आहे?